नमस्कार विद्यार्थ्यांना. तृतीय वर्ष कला मराठी विषय स्तर S4 विषयाचं शीर्षक आहे वर्णनात्मक आणि ऐतिहासिक भाषा विज्ञान. या 10व्या सादरीकरणात मी प्राध्यापिका स्मिता ओंकारराव माळवे आपलं मनपूर्वक स्वागत करते. विद्यार्थ्यांनो, गेल्या सादरीकरणात म्हणजेच 9व्या सादरीकरणात आपण आपल्या मराठी भाषेची वैशिष्ट्य अभ्यासली होती. या सादरीकरणात आपण आपल्या भाषेची विविध अंग अभ्यासणार आहोत. बघा, आपण विधानांच्या किंवा वाक्याच्या रूपाने बोलत असतो. वाक्य हे अर्थपूर्ण शब्दांनी बनलेलं असतं आणि शब्द ध्वनीच्या सानुक्रम रचनेने बनलेले असतात. भाषा ही समग्रपणे प्रकट होत असते. अभ्यासाच्या सोयीसाठी हे घटक वेगळे करता येतात. प्रत्येक घटकाचा तपशीलवार विचार करता येतो. भाषेचे अंग आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतात. पहिलं आहे ध्वनिविचार, 2 व्याकरण, 3 अर्थविचार, 4 शब्दसंग्रह. सर्वात प्रथम आपण ध्वनिविचार बघूया. मानवी भाषा ही मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनींची बनलेली असते. मानवी मुखावाटे असंख्य ध्वनींची निर्मिती ही होत असते. सर्व ध्वनी आपल्याला लिहून दाखवता येत नाही. उदाहरणार्थ ढेकर, उचकी, खोकला, शिंक, हसणं, रडणं इत्यादी. अशा प्रकारचे आवाज जरी आपल्या मुखावाटे आपण काढू शकत असलो तरी असे आवाज म्हणजे भाषा नव्हे. मानवी मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनींपैकी मोजकेच ध्वनी आपण भाषेत वापरत असतो. या ध्वनींचा अभ्यास 2 पातळ्यांवर भाषा विज्ञानामध्ये केला जातो. त्याअंतर्गत आपण सर्वात प्रथम आता शिकणार आहोत स्वन विज्ञान म्हणजे काय. जगातील विभिन्न भाषिक लोक उच्चारण कशा प्रकारे करतात आणि या उच्चारणांच्या वेळी आपली जी काही वागेंद्रिय रचना आहे तिच्या हालचाली कशा होतात, प्रत्येक ध्वनीचं उच्चारण स्थान नेमकं कोणतं असतं, उच्चारणासाठी लागणारा प्रयत्न कशा पद्धतीनं केला जातो आणि भाषेत वापरल्या जाणाऱ्या या ध्वनींचं वर्गीकरण कशा पद्धतीनं केलं जातं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण स्वन विज्ञानामध्ये करत असतो. त्याच्याच अंतर्गत स्वनिम विन्यास ही संकल्पना देखील आहे. स्वनिम विन्यासामध्ये भाषेत वापरल्या जाणाऱ्या भाषा ध्वनींचा अभ्यास केला जातो. स्वन विज्ञानाच्या अभ्यासाने स्वनिम विन्यासाचा अभ्यास करणं आपल्याला सुलभ जातं. प्रत्येक भाषिक समाजाची उच्चारण वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. या वेगवेगळ्या उच्चारण वैशिष्ट्यांचा विचार स्वनिम विन्यासामध्ये आपण करतो. स्वन, स्वनिम आणि स्वनांतर यांच्या अभ्यासासोबतच प्रत्येक भाषिक समाजाची स्वनिम व्यवस्था नेमकी कोणती याचाही अभ्यास स्वनिम विन्यासामध्ये केला जातो. भाषेच्या अनुषंगाने व्याकरण हा अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे. विद्यार्थ्यांनो, व्याकरण म्हणजेच भाषेचं उच्चारणशास्त्र होय. आपण नेमकं कशा पद्धतीने भाषा उच्चारतो, त्याचे अर्थ, त्याची संगती या सगळ्यांचा अभ्यास आपण व्याकरणाच्या माध्यमातून, तर्कसंगत सुसंगतीच्या माध्यमातून लावत असतो. विशेषत्वाने स्पष्ट करणे असा व्याकरण या शब्दाचा स्पष्ट अर्थ आपल्याला सांगता येईल. भाषेचे किंवा बोलण्याचे त्यासंबंधीचे नियम व्यवस्था यांचं स्पष्टीकरण व्याकरण करत असते. भाषेत वापरल्या जाणाऱ्या ध्वनींची, शब्दांची वाक्य उच्चारण करत असताना सानुक्रम रचना करावी लागते आणि वाक्यात येणाऱ्या शब्दांच्या जाती, शब्दरूपांमध्ये केले जाणारे सकारण बदल म्हणजेच विकरण याचा अभ्यास व्याकरणात होतो आणि म्हणूनच त्याला व्याकरण असं म्हटलं जातं. शब्दविचाराप्रमाणेच वाक्यविचार व्याकरणात अभ्यासला जातो. वाक्याचे किमान घटक, त्यांचा परस्पर संबंध, वाक्य रूपांतर या सगळ्यांचा विचार वाक्यविचारामध्ये होतो. कोणत्याही भाषेच्या अभ्यासामध्ये व्याकरण हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे अर्थविचार. भाषा
ही जितकी शारीरिक असते तितकीच ती बौद्धिक आणि मानसिक क्रिया आहे. बोलण्यापूर्वी विचार करणे आणि ऐकल्यानंतर समजून घेणे अशी साखळी त्यात महत्त्वाची असते. भाषिक क्रिया ही एकाच वेळी इंद्रिय गोचर आणि मनाने जाणता येणारी मनोज्ञ अशा 2 पातळ्यांवर घडत असते. भाषेची प्रक्रिया अतिशय अल्प काळात सातत्यपूर्ण घडत असते. अर्थसिद्धांतांचे स्वरूप, अर्थाचे प्रकार या संबंधीचा विचार अर्थविन्यासात होत असतो. अर्थप्रक्रिया ही भाषिक व्यवहारातील एक गुंतागुंतीची प्रक्रिया म्हटली जाते. मात्र ती योग्य प्रकारे होण्यानुसारच संवाद साधला जाऊ शकतो. पुढचा महत्त्वाचा घटक आहे भाषेच्या संदर्भात आणि तो म्हणजे शब्दसंग्रह. शब्दच नसतील तर भाषा आपण बोलू शकणार नाही. प्रत्येक व्यक्ती बोलताना शेकडो शब्द वापरत असतो. त्या अर्थाने प्रत्येक व्यक्तीचा शब्दसंग्रह स्वतंत्र असतो. तो वाढते वय, शिक्षण, व्यवसाय, विविध अनुभव या सर्वांमुळे वाढत असतो, वृद्धिंगत होत असतो. विशिष्ट भाषा बोलणाऱ्या हजारो किंवा लाखो व्यक्ती मिळून तो भाषिक समाज निर्माण होत असतो. अशा भाषिक समाजाच्या अनेक पिढ्या होऊन गेलेल्या असतात. त्या भाषिक समाजाचा इतिहास तो असतो. त्या भाषिक समाजाची सांस्कृतिक प्रगती, त्याच्या गरजा, उद्योग व्यवसायाची क्षेत्र अशा अनेक गोष्टींवर त्या भाषिक समाजाचा, समूहाचा शब्दसंग्रह अवलंबून असतो. भौगोलिक, राजकीय, भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या कारणांमुळे या शब्दसंग्रहामध्ये परिवर्तन घडत असते. याशिवाय अन्य भाषिक समाजाशी वेगवेगळ्या संपर्कामुळे अनेक शब्दांची भरही त्यात पडत असते. शब्दसंग्रह या भाषाभ्यासाच्या क्षेत्रामध्ये सर्व घडामोडींचा आपण विचार करणार आहोत. बघा, भाषेच्या काही अभ्यास पद्धती आपण विकसित केल्या आहेत, त्याचा विचार करूया. समाजनिष्ठ अभ्यास क्षेत्र. अनेक ज्ञानक्षेत्रांमध्ये समाज जीवनाच्या विविध प्रकारे जो अभ्यास केला जातो, उदाहरणार्थ इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी अशा समाजनिष्ठ ज्ञानशाखांपैकी एक ज्ञानशाखा भाषाविज्ञान ही सुद्धा आहे. भाषेच्या अभ्यासाच्या अनेक पद्धती रूढ आहेत आणि त्यापैकी अनेक पद्धतींची त्यात भरही पडत आहे. या पद्धतींमुळे भाषा विज्ञानाच्या अनेक शाखा निर्माण झाल्या आहेत. ऐतिहासिक भाषाविज्ञान, वर्णनात्मक भाषाविज्ञान, तुलनात्मक भाषाविज्ञान ह्या त्या प्रचलित शाखा आहेत. गणिती भाषाविज्ञान, संकल्पनात्मक भाषाविज्ञान, उपयोजित भाषाविज्ञान, संरचनात्मक भाषाविज्ञान, समाज भाषाविज्ञान या अशा नवनवीन शाखा देखील आपल्याला भाषाभ्यास पद्धतीच्या सांगता येतात. या प्रकरणात आपण भाषाभ्यासाच्या प्रमुख 3 पद्धतींचा अभ्यास आता करणार आहोत. पहिली भाषाभ्यास पद्धती आहे ती म्हणजे ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धती. विद्यार्थ्यांनो, ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धती ही एक महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. काळाच्या परत्वे भाषेमध्ये अनेक बदल घडतात. हे बदल भाषेच्या उच्चारणामध्ये, शब्दांच्या रूपांमध्ये, वाक्याच्या रचनेमध्ये आपल्याला जाणवत असतात. या बदलांचं निरीक्षण ऐतिहासिक भाषाविज्ञान करत असतं. एखाद्या भाषेचे आधीच्या कालखंडात स्वरूप कसं होतं आणि नंतर ते कसं बदलत गेलं ते या ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धतीवरून आपल्याला कळते. भाषाभ्यासाचा कालखंड जर जुना असेल तर पुरेशी साधनसामग्री न मिळाल्याने अडचणी निर्माण होतात. या अभ्यास पद्धतीतील ही मर्यादा जरी मान्य केली तरी ऐतिहासिक भाषाविज्ञानाचं महत्त्व कमी होत नाही. प्रत्येक भाषेला भूतकाळ हा असतोच. भूतकालीन विशिष्ट भाषेचं स्वरूप आणि त्यात होणारे बदल अशा कमीत कमी 2 काळांची पाहणी येथे केली जात असल्याने द्वैकालिक भाषाभ्यास पद्धती असंही या पद्धतीला म्हटलं जातं. लिखित साधनांवर या पद्धतीमुळे अवलंबून राहता येतं. या पद्धतीला मोठी मर्यादा पडते, पण तरीही एखाद्या भाषेत वेगवेगळ्या कालखंडात कोणकोणती परिवर्तनं झाली याची स्थूल कल्पना या अभ्यासामुळे आपल्याला येते. दुसरी महत्त्वपूर्ण अभ्यास पद्धती आहे ती म्हणजे वर्णनात्मक. या अभ्यास पद्धतीत भाषेबाबतचे कोणतेही पूर्वग्रह न बाळगता त्या भाषेतील सर्व घटकांसंबंधी निरीक्षणं नोंदवली जातात. प्रत्यक्षात बोलल्या जाणाऱ्या भाषेचा विचार या अभ्यास पद्धतीत केला जातो. भाषेच्या
वास्तव वर्णनाची भूमिका इथे असल्याने अनेकदा परंपरागत मतं आपल्याला नाकारावी लागतात. ऐतिहासिक भाषा विज्ञानाच्या अनेक मर्यादा आहेत. सोस्यूर या प्रसिद्ध भाषा वैज्ञानिकाने भाषेच्या वर्णनात्मक अभ्यासाची गरज प्रतिपादन केली होती. बुद्धिबळाच्या खेळाडूच्या दृष्टीने मागील खेळींचा विचार अथवा स्मरण काही उपयोगाचं नसतं. त्याला प्याद्यांच्या वर्तमान अवस्थांचाच विचार करावा लागतो. त्याचप्रमाणे भाषा बोलणाऱ्याच्या दृष्टीने भाषेचा वर्णनात्मक अभ्यास करणंच इष्ट ठरतं, म्हणजेच योग्य ठरतं, असं त्याने म्हटलं आहे. वर्णनात्मक भाषा विज्ञानाला एककालिक भाषाभ्यास पद्धती असं सुद्धा म्हटलं जातं. तर कोणत्याही विशिष्ट काळातील भाषेचा अभ्यास हा या पद्धतीने करता येतो, अशीच यामागची भूमिका आहे. आणि पुढची पद्धती आहे अभ्यास पद्धती, ती म्हणजे तुलनात्मक. जगामध्ये अनेक भाषिक समाज आहेत. त्यातले काही अप्रगत आहेत, काही प्रगत आहेत. प्राचीन काळापासून काही भाषा चालत आल्या आहेत. अलीकडच्या काळात काही निर्माण झाल्या आहेत नव्याने. काही भाषा विविध क्षेत्रात वापरल्या जातात, काही भाषा मर्यादित क्षेत्रात वापरल्या जातात. जगात अशा अनेक भाषा आणि त्यांच्या बोलीभाषा अस्तित्वात आहेत. जगातील भाषांमध्ये तुलना करता येते. या अभ्यास पद्धतीत निवडलेल्या भाषांमध्ये वांशिक सारखेपणा असावा लागतो. उदाहरणार्थ गुजराती आणि हिंदी भाषा एककालिक आणि द्वैकालिक अशा दोन्ही पद्धतीत तुलनात्मक पद्धतीत स्थान असतं. एकाच कालखंडात अस्तित्वात असलेल्या विविध भाषा, त्यांची घटना, त्यांच्यातील सारखेपणा आणि वेगळेपणा हा जसा समजू शकतो, त्याचप्रमाणे एकाच भाषेतून अनेक भाषा कशा उत्क्रांत होत गेल्या तेही तुलनेमुळे समजतं. ध्वनी, व्याकरण, अर्थविचार, शब्दसंग्रह या भाषेच्या सर्व अंगांच्या बाबतीत तुलना करणे शक्य असते. वर्णनात्मक, ऐतिहासिक आणि तुलनात्मक या भाषा विज्ञानाच्या प्रमुख अभ्यास पद्धती आहेत. वर्णनात्मक पद्धती ही अभ्यासात पायाभूत मानली जाते. एका विशिष्ट काळातील भाषेचे समग्र आणि यथार्थ वर्णन केले तरच त्या भाषेतील परिवर्तनाचा किंवा दोन अथवा अधिक कालखंडातील भाषेच्या भिन्न रूपांचा अभ्यास करणं आणि त्यातील परस्पर संबंध ठरवणं शक्य होतं. तुलना करण्यास योग्य अशा दोन किंवा अधिक भाषांचं अचूक वर्णन करता आलं तरच अशा भाषांमधील साम्य आणि भेद आपल्याला पडताळून पाहता येतात. या तीनही पद्धती ह्या परस्पर पूरक आहेत. विद्यार्थ्यांनो, इथे आपण एक आकृती बघत आहोत आणि त्या अंतर्गत आपल्याला दिसतंय की भाषाभ्यास पद्धतीचं विविध अंग या डायग्रामच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने काढलेलं आहे बघा. ध्वनिविचार, भाषाभ्यासाची जी विविध अंग आहेत त्यामध्ये प्रथम ध्वनिविचार, व्याकरण, अर्थविचार आणि शब्दसंग्रह या चारी घटकांवर भाषाभ्यासाची मुख्यत्व अवलंबून असतं. भाषेच्या अभ्यास पद्धती बघा कोणत्या आहेत त्या आपण आत्ता थोडक्यात शिकलो. ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धती, ज्यामध्ये भाषेत घडणाऱ्या बदलांचं निरीक्षण लिखित साधनांवर अवलंबून असतं, याला मर्यादा येतात. वर्णनात्मक भाषाभ्यास पद्धती, ज्यामध्ये भाषेबाबतचे कोणतेही पूर्वग्रह न बाळगता अभ्यास सोस्यूर या भाषा वैज्ञानिकाने आपल्याला सांगितलं आहे आणि त्याची गरज व्यक्त केली आहे. आणि तिसरं आहे तुलनात्मक भाषाभ्यास पद्धती. वांशिकदृष्ट्या साधर्म्य असणाऱ्या भाषेत तुलना करता येते आणि एककालिक, द्वैकालिक म्हणजे एका काळातली किंवा दोन काळांमधला तुलनेचा अभ्यास, अशा दोन्ही पद्धतीने या तुलनात्मक भाषाभ्यास पद्धतीचं आपल्याला भाषाभ्यासामध्ये स्थान सांगता येतं. तर अशा पद्धतीने आपल्याला या चार्टमध्ये दिसून येतं. विद्यार्थ्यांनो, आज आपण हे ऐतिहासिक भाषा विज्ञानाच्या पद्धती, त्याचबरोबर भाषाभ्यासाची विविध अंग ही शिकलो. धन्यवाद.